आपल्याकडे कितीही चपला असल्या ना, तरी बाहेर निघताना आपण नेहमी तीच चप्पल घालतो आणि बाहेर पडल्यावरच लक्षात येतं, "अरे हो, आपल्याकडे तर दुसऱ्या चपला पण आहेत." पण मग कोण परत लॉक उघडणार, चप्पल घेऊन येणार? त्यापेक्षा जाऊ दे म्हणतो आणि त्याच चपलेवर बाहेर पडतो. माझं तर नेहमीच असं होतं. तुमचं पण असंच होतं का? तर काल बऱ्याच दिवसानंतर आम्ही डिनरसाठी बाहेर जायचं ठरवलं. शंभूमुळे आम्ही नेहमी जवळचेच प्लेसेस निवडतो, जेणेकरून लवकर जाऊन लवकर घरी वापस येता यावं. म्हणून जवळच असलेल्या एका व्हेज रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. आत गेल्यावर सगळ्यात आधी मला तिथला अँबियन्स खूप आवडला. बसल्यानंतर त्यांनी आम्हाला एक वेलकम ड्रिंक दिली. इट वॉज लाइक पाणीपुरी का पाणी आणि तीही ठीकठाक होती. बाहेर पाऊस पडत होता आणि मला काहीतरी गरम खावंसं वाटत होतं आणि ती ड्रिंक थंड होती, त्यामुळे मी काही ती पिलीच नाही. मग मेन्यू कार्ड हातात घेतला आणि ऑर्डर करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी सूप मागवलं. पावसाळ्यात गरमागरम सूपचा आनंद म्हणजे वेगळाच असतो आणि हा सूप तर माझा खूप फेवरेट आहे. सूप संपवल्यानंतर चिली पनीर आणि नूडल्सची ऑर्डर दिली. या दोन्ही गोष्टी खूप छान होत्या. छानपैकी डिनर केला आणि शेवटी अर्थातच गुलाबजामुन खाऊन डिनरचा गोड शेवट केला. आणि मग आम्ही घरी आलो. पण घरी आल्यावर समोर जे दृश्य दिसलं ना, शंभूच्या टॉयचा एवढा मोठा पसारा पडला होता. आता या सगळ्या गोष्टींची मला सवय झालेली आहे, कारण हा पसारा आमचा रोजचाच असतो. हा पसारा बघितल्यानंतर असं वाटलं, यार जाण्या अगोदरच हा पसारा आवरला असता तर, कारण आता खाल्ल्यानंतर खूप कंटाळा येतो. मग एक मोठा श्वास घेतला आणि म्हटलं, चला आता आवरायला घेऊया. एक-एक करून सगळ्या गोष्टी गोळा केल्या आणि त्या जागेवर ठेवल्या. मोठ्या-मोठ्या गोष्टी उचलायला तेवढा कंटाळा नाहीये, जेवढा छोट्या-छोट्या गोष्टी उचलायला आणि जागेवर ठेवायला कंटाळा येतो. तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर तुम्हाला हा अनुभव रोजच येत असेल. हे खेळणी उचलूनच कंबर मोडायचं काम आहे. तो टॉयजचा पसारा आवरला आणि बेडरूममध्ये आले, तर बेडरूममध्ये कपड्यांचा एवढा मोठा ढिगारा दिसला. मग एक-एक करून ते कपडेही आवरून घेतले आणि असं वाटलं, काय मस्त डिनर झाला होता. पण घरी आल्यावर फुल क्लीनिंग सेशन झालं. डिनर पचवायला वेगळं काही करण्याची गरजच पडली नाही. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. Instagramवरती फॉलो करा. चला उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.